नमस्कार मित्रांनो, मी गहिनीनाथ सरवडे आपलं शेती माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, हे आपली फुले दुर्वा KDS 992 ही सोयाबीन आहे. आपण याला 3 फुटाच्या बेडवर 2-3 बी पडतील अशा हिशोबानं लावण केली होती, म्हणजे टोकन यंत्राच्या सहाय्यानं. आणि जसं पेरणी झाली होती ना, तसं आमच्याकडं पाऊस काय म्हणजे आता ठीक आहे, बरेच ठिकाणी तर नाहीच, आमचा पण शेम तसंच धरा की, पण काही ठिकाणी जरा बरा पडला आहे. आता मी लातूर जिल्ह्यामध्ये आहे, आमच्याकडं म्हणावं तेवढा पाऊस नाही. आता ह्या 2-3 दिवसात थोडा बारीक म्हणजे जरा पिकापुरता पडलेला आहे, त्याच्यामुळे जरा ग्रोथ व्हायली आहे चांगली. तरी पण सध्या चांगली मस्त ग्रोथ झालेली आहे. आता याला जवळजवळ 27-28 दिवस झालेले आहे. जर वर्षी जशी ग्रोथ असते तशी नाही, पण त्याच्या खालोखाल आहेच. त्याच्या बरोबरीनं जरी म्हणला तरी चालते. हे जरा आहारनं ताप द्यायलेत म्हणून हे जरा जागी कपडे उभा केलेत आम्ही, कारण आजूबाजूला सगळा ऊस आहे, त्याच्यामुळे जरा हारणं जास्त त्रास करायलेत. आणि इथून आता जर बरोबर पाऊस पडला ना, तर मग बघा हे जे पूर्ण तुम्हाला गॅप दिसतं का नाही मधला, हा सगळा गॅप मिळाला पाहिजे. आणि तो म्हणजे मिळवायचा 100%. 2-3 दिवसाखाली फवारणी पण घेतली याला. काल आपण तणनाशकसुद्धा मारले, त्या कडनी मारले, फक्त त्या ऊसाच्या कडनी आहे ना, एकाच फवाऱ्याचं आपण म्हणजे औषध कमी पडलं होतं आधी, जे आपण म्हणजे काय आपलं पेरणी केल्याच्यानंतर जे 72 तासाच्या आतमध्ये मारायचं असते ना बीजनाशक, त्याच्यामध्ये आपण स्ट्रॉंग आर्म मारलं होतं. मग या कडकून मारत आलो होतो, त्या कडला थोडंसं कमी पडलं होतं, मग ते राहून गेलं तसंच. मग आणि बरोबर तेवढ्याच क्षेत्रामध्ये ना एवढं गवत आपलं की बस. विचार होता तेवढंच खुरपून वगैरे काढावं म्हणून, किंवा मग दुंड्याच्या सहाय्यानं. पण ते 2-4 दिवस झालं पाऊस असे यायले की समजा तुम्ही सकाळून दुंडून काढलो ना, तर दुपारून त्याच्यावर नॉर्मल पाऊस यायले आणि ते तसंच चिटकून बसायले. मग त्याच्यापेक्षा म्हणलं फवारून टाकलेलं बरं, म्हणून फवारणी केली आपण. आता याच्यामध्ये ना 4 पानं चालू झालेली आहेत. म्हणजे जशी याची ग्रोथ होत जाईल ना, तसं 4 आणि 5 पानं बघा, याला 5 आहेत, याला 4 आहेत. तर KDSच्या व्हरायट्यामध्ये 4 पानं 5 पानं असे येतात. 753ला पण येतात आणि 726ला पण येतात बरं का, 4 पानं 5 पानं. आता काही जण म्हणतात एकाला 4 येतात एकाला 5 येतात, असं काय नाही, 4-5 पानं कंटिन्यू येतात. आणि एक गोष्ट मित्रांनो, तुम्ही फवारणी करत असताना बुरशीनाशक 100% वापरा, कारण जरा बुरशीचं प्रमाण आमच्याकडे तर थोडंसं बरंच बघण्यात येऊ लागलं बरं का. आणि राहिलं कीटकनाशकाचं, तर मग कीटकनाशकाचं सध्या काही एवढं टेन्शन नाही. तुम्ही फक्त सोयाबीनला गवताचं वगैरे सांभाळा, मस्त पिकं येतील. फक्त जरा पाऊस जेमतेमच व्हायला, पाऊस म्हणावं तेवढा पडत नाही. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.